नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोमू माहेरला जाते या कवितेत पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 10 अभ्यासत आहोत आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या सेशनमध्ये आपण कवितेच्या उर्वरित ओळींचा अर्थ समजून घेणार आहोत आणि स्वाध्याय सुद्धा पाहणार आहोत। चला तर आपण कवितेकडे वळूया। विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये ध्रुवपद आणि कडवे अशी ही कवितांची रचना आहे। ध्रुवपद म्हणजे काय की जेव्हा आपण कवितांची रचना करतो तर ते ध्रुवपद प्रत्येक कडव्यापाठी आपण गाऊ शकतो, बोलू शकतो। त्यामुळे त्याला विशिष्ट लय, ताल, सूर येतं। जसे की तुम्हाला माहित असेल, ही जी कविता आहे ती गीताच्या स्वरूपामध्ये वैशाख वनवा या चित्रपटामध्ये चित्रीकरण करण्यात आलेलं आहे या कवितेवरती। मग गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा, हे ध्रुवपद आहे। आणि पुढच्या ज्या 3 ओळी आहेत कवितेच्या त्यांना आपण कडवे म्हणतो। मग ह्या कडवेनंतर प्रत्येक कडव्यानंतर हे ध्रुवपद गायलं जातं। तसेच यमकचा उपयोग करण्यात गेलेला आहे की नाखवा, दाखवा, खाडी, झाडी, भोळी, शहाळी, साऱ्या, वाऱ्या हे काय आहेत, यमक आहे। त्यामुळे या यमकामुळे काय होतं की कवितेच्या भाषा सौंदर्याला आणि भाव सौंदर्याला एक विशेष प्राप्त होते। यमक म्हणजे की कविताच्या ज्या शेवटचे जे ओळीचे शब्द असतात ते सारखे असणे। जसे नाखवा, दाखवा, इथे वा या अक्षराचा पुनरावृत्ती झालेली आहे। खाडी, झाडी याच्यामध्ये पण डी या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे। तर अशा रीतीने आपण जिथे समान अक्षर असतात शेवटी त्याला आपण यमक असे म्हणतो। मागील कवितेच्या भागामध्ये आपण पहिल्या कडव्याचा अभ्यास केलेला आहे। आता पुढील कडव्यांना आपण समजून घेऊया। गोमू नावाची जी नववधू आहे ती लग्नानंतर सासरवरून पहिल्यांदा आपल्या माहेरी येत आहे आणि तिच्यासोबत तिचा पती सुद्धा कोकणामध्ये येत आहे। तेव्हा कवी त्या नावाडेला, आता जो हा प्रवास असतो तो अधिकतर समुद्र असल्या कारणाने होडीने, नावेने, जहाजाने केला जातो। मग अशी जी छोटीशी जी होडी आहे, नाव आहे, ते नाव हाकणाऱ्या नाखवाला अर्थात नावाड्याला विनंती केली जात आहे की तू ह्या गोमूला तिच्या माहेरी नेऊन लवकर सोड, कारण की तिला माहेरी जायची ओढ लागलेली आहे। आणि गोमूचा जो पती आहे तो पहिल्यांदा त्याच्या सासरी येत असल्या कारणाने त्याने कोकण पाहिलेलं नाहीये, तर त्याला ह्या कोकण सगळं दाखवायचं आहे। मग ह्या कोकणाचं वर्णन करताना कवी म्हणतात की निळी निळी जो समुद्र आहे, निळ्या समुद्राचा जो खाडी आहे तो ह्या गोमूच्या पतीला दाखव। नंतर तीरावरती ज्या हिरव्या हिरव्या झाडे लावलेल्या आहेत ते सुद्धा दाखव। नंतर अबोली फुलांचा ताटवा म्हणजे फुलांचा जो समूह असतो, आपण पाहतो की छोटे छोटे 7-8 फुलांचा एक गुच्छ तयार असतो की ना, त्या गुच्छाला आपण फुलांचा ताटवा असे म्हणतो। नंतर कवी ह्या कोकणच्या माणसांचं वर्णन करताना म्हणतात की कोकणची माणसं साधी बोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, उंची माडांची जवळून मापवा। आता कवी काय सांगत आहेत की ही कोकणची माणसं अत्यंत स्वभावाने साधी आणि भोळी असतात। त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेष, मत्सर नसतो किंवा त्यांचं मन या समुद्राच्या निळ्या पाण्यासारखं निर्मळ आणि स्वच्छ असतं। त्यांना असे दावपेच वगैरे कोणता हा प्रकार त्यांच्या मनामध्ये नसतो। अत्यंत साधी भोळी माणसं या कोकणामध्ये असतात। आपण बघा, कधी त्यांच्याकडे जा तर आपला आनंदाने स्वागत करतात। आपल्याला त्यांच्या घरामध्ये पण ते सगळ्या सुख सुविधानुसार आपला आदर तिथे करतात। आपण कधीही त्यांच्याकडे जा, आपल्याला ते नेहमी आनंदाने स्वागतानेच आपल्याबरोबर ते छानपैकी वागतात। नंतर त्यांच्याकडे जे काही असेल ते सर्व पदार्थ ते आपल्या खायला घालतात। तर अशा रीतीने ही कोकणची माणसं अत्यंत साधीभोळी अशी असतात। काळजात त्यांच्या भरली शहाळी, शहाळी म्हणजे शहाळ, तुम्ही पाहिलेले असेल की ना, कोकण म्हटल्यावरती तिकडे नारळ जास्त असतात की ना, नारळाची झाडं असतात।
तर हे नारळ जे असतात ना ती कोवळी जी नारळ असतात त्याला आपण शहाळ असे म्हणतो. म्हणजे त्या नारळातली पाणी जे असतं ते आपण पिण्यासाठी वापरतो. तुम्हाला माहिती आहे नारळाचं पाणी हे शरीरासाठी अत्यंत चांगले असतात, आरोग्यदायी असे हे शहाळाचं पाणी असतं. आणि त्याच्यामध्ये कधी कधी काही शाळांमध्ये पाणी असतात तर काही शाळांमध्ये मलई सुद्धा असते. अशी ही शहाळी जी आहेत आपण पाहतो, कोवळं शहाळ असेल ते कसं आतमध्ये मस्तपैकी मलईदार असतं, पाण्याने उत्तुंग भरलेलं असतं. पण वरती जर आपण पाहिलं तर ते अत्यंत कडक असं असतं आणि ते विशिष्ट हत्यारानेच ते चाळलं जातं. म्हणजे कोयत्याशिवाय ते नारळाचं पाणी आपण पिऊ शकत नाही किंवा काढू शकत नाही. म्हणजे वरून ते शहाळ कसं असतं एकदम कडक असतं, पण आतमध्ये त्याच्या अत्यंत निर्मळ असं आरोग्याला हितकारक असं शहाळाचं पाणी असतं आणि मलई असते. मग ज्याप्रमाणे हे शहाळ वरून दिसताना आपल्याला कडक दिसतं पण आतमध्ये निर्मळ असं पाणी असतं, तसंच ह्या कोकणच्या माणसांचा स्वभाव पण तसंच आहे, अत्यंत साधाभोळा आहे. वरून ते दाखवतात असे ते खूप कडक आहे त्यांचा स्वभाव, पण त्यांच्या काळजामध्ये अत्यंत मुलायमपणा असतो. जसं त्या शहाळ्यामध्ये मुलायम असं मलई असते की नाही, तसंच त्यांचा कोकणी लोकांचं मन सुद्धा काळीज म्हणजेच काय, काळजात म्हणजेच काळीज किंवा त्यांचं मन अत्यंत हृदय अत्यंत ते हळवं असतं. उंची माडांची जवळून मापवा. बघा आता तुम्ही जर पाहिलं तर माडाची उंच उंच अशी झाडं असतात की नाही, आणि ते जेव्हा आपण लांब पाहतो तर आपल्याला ते फार उंच उंच वाटतात. आणि अशी पूर्ण ते झाड असतं ते एकदम त्याच्यावरती बघा त्या झाडाला कुठेही पालवी नसते, पण उंचीवरतीच त्यांच्या शेंड्याला अशी ती झाडांची पानं असतात आणि मस्तपैकी नारळ लटकलेले असतात. मग हे नारळ बघा ते चढण्याची त्यांच्याकडे एक विशिष्ट कला असतात की ते पटापटापटा सरसरसर असं त्या नारळाच्या त्या माडांवरती चढतात की नाही, त्या झाडांवरती चढतात. आणि बघा तुम्ही ते झाड जर पाहिलं असेल इथे बघा तुम्हाला दिसतात की असे विशिष्ट प्रकारच्या त्या रेषा असतात आणि त्या कशा मोजून घेऊ शकतो आपण. त्याला जसं पायऱ्या मोजतो की नाही, चढताना आपण पायऱ्या मोजत जातो, तसंच ते असं जाणवतं की ते झाडावर चढताना ते मोजमाप करून सरसर सरसर वरती चढत जात आहेत. तर अशी उंची झाडांची जवळून मापवा. नंतर कवी सांगत आहे की सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिरे अवखळ वाऱ्या, झणी धरणीला गलबत टेकवा. आता बघा समुद्रामध्ये जोरदार असा वारा चाललेला असतो आणि हा वारा चं वर्णन करत असताना कवी म्हणतात की तो कसा करतोय, खोडी करतोय. खोडकरपणा त्याचा असतो. वाऱ्याचं वर्णन करत असताना की खोडकर वारा, की आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा एखाद्या नववधूचा पती जेव्हा तिच्या माहेरी म्हणजेच जावई जेव्हा येतात तर जावईची माहिती आहे ना किती खोडी वगैरे केली जाते, तर असाच हा वारा सुद्धा जणू काही त्या जावईचा त्या गोमूच्या पतीचे खोड्या काढत आहोत. आणि तो पूर्ण समुद्रामध्ये बघा असा जोरदार वारा चालवला असतो की नाही. आणि आता तुम्हाला माहिती आहे की मोठे मोठे जे जहाज असतात त्यांना होकायंत्र वगैरे लावलेलं असतं दिशा दाखवण्यासाठी. अशी यंत्रणा असते आणि त्या दिशेने ते जहाज जात असतं. पण जे छोटे नाव असतात, शिडा ते शिरे अवखळ वाऱ्या. शिडा आता शिडा म्हणजे काय की जे छोटे नाव असतात, होड्या असतात की नाही छोट्या छोट्या, तर त्यांना असं कपड्याचा पडदा बांधलेला असतो आणि तो कपड्याचा जो पडदा असतो त्याच्या आतमध्ये वारा शिरत असतो आणि मग त्या वारा शिरल्यानंतर त्या नावेला किंवा त्या छोट्याशा होडीला पुढे जाण्यासाठी, पुढे ढकलण्यासाठी त्या शिड्याचा उपयोग होत असतो. जसं बघा आता ते होडी नावाडी कसं तो होडी हाकत जात असतो, मग त्याला वाऱ्याची बघा दिशा, वारा अत्यंत जोरदार असा वारा असतो. त्याच्यानंतर समुद्राच्या पाण्याच्या ज्या लाटा असतात त्या पण अत्यंत तीव्र अशा असतात. मग ह्या त्याला ज्या दिशेने जायचं असतं तर वारा सुद्धा कधी त्याच्यामध्ये अडथळा आणत असतो आणि लाटांमुळे सुद्धा, तीव्र लाटांमुळे सुद्धा ती होडी विरुद्ध दिशेला जाऊ शकते. परंतु हा जो कापडी शीड जो असतो त्याच्यामध्ये वारा गेल्यामुळे त्या नावेला किंवा त्या होडीला तिच्या तीरावर जाण्यासाठी त्याचा मदत होत असतो. मग असा हा खोडकर अवखळ जो वारा आहे त्याला
कवी विनंती करत आहे की हे वारा, तुझा आता खोडकरपणा बंद कर आणि लवकर लवकर त्या शिड्यामध्ये शिर, आणि जेणेकरून त्या होडीला चालण्यासाठी, होडी हाकण्यासाठी तीव्र गतीने ते, म्हणजे लवकर ती त्या किनाऱ्यावरती जाईल. म्हणजे काय, झणी म्हणजे लवकर, धरणीला म्हणजेच धरती, म्हणजेच किनारा. इथे आपल्याला अर्थ काय, झणी म्हणजे लवकर, धरणीला म्हणजेच धरती म्हणतो आपण. धरणी म्हणजे धरती किंवा जमीन, पृथ्वी. पण त्या अर्थ आपल्याला घ्यायचे की किनारी. गलबत म्हणजे ते छोटी जी नाव असते, होडी असते, त्याला गलबत. मग अशी ही कवी वाऱ्याला विनंती करते की तुझा आता हा खोडकरपणा बंद कर, लवकर त्या शिड्यामध्ये, त्या कपड्याच्या त्या शिड्यामध्ये घुस आणि लवकर त्या वाऱ्यामुळे ते होडी लवकर लवकर त्या समुद्राच्या किनारी लागू दे. टेकवा म्हणजे लागणे, किनारी जाऊन पोहोचणे, जेणेकरून ती गोमू तिच्या मनातील जी माहेरी लवकर जाण्याची ओढ आहे ती लवकर संपू दे आणि ती लवकर माहेरी तिच्या पोचू दे. तर अशा रीतीने आपण ह्या कवितेला विस्तारित रूपात पाहिलेला आहे. आता कठीण शब्दांचा अर्थ आणि स्वाध्याय अभ्यासून घेऊया. पाहूया कवितेमध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ. शब्दार्थ. काळजात, मनात, हृदयात, मापवा मापा मोजा, खोड्या खोडकरपणा, चेष्टा मस्करी, अवखळ चंचल, झणी पटकन लवकर, गलबत छोटी होडी, धरणी जमीन धरती, शीड होडीला किनारा दिशा मिळावी म्हणून उंच डोलकाठीला बांधलेले कापड. आता आपण स्वाध्याय अभ्यासून घेऊया. या कवितेच्या खालील तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 1, खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तक्ता पूर्ण करा. तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे आणि विविध मुद्दे दिलेले आहेत. पहिल्याच्यात कवितेचा विषय, कवितेतील पात्र, कवितेत वर्णन केलेल्या गोष्टी. तर पाहूया याचं उत्तर. कवितेचे कवी कोण आहेत? ग. दी. माडगूळकर. कवितेचा विषय काय? गोमू कोकणात माहेरी चालली आहे. तिच्या नवऱ्याला कोकण व तेथील माणसे दाखवायची आहेत. कवितेमध्ये 3 पात्र दाखवलेले आहेत. नाखवा म्हणजेच नाव हाकणारा व्यक्ती, नावाडी. नंतर गोमू आणि गोमूचा नवरा. कवितेत वर्णन केलेल्या गोष्टी, एक पहिला आहे नेळेखाडी, दुसरा हिरवी झाडी, तिसरा अबोली फुलांचा ताटवा, चौथा उंच माड, 5 कोकणी माणसे आणि 6 गलबत शीड वारा. पुढील प्रश्न क्रमांक 2, एका शब्दात उत्तरे लिहा. अ. गोमूचे माहेर, आ. कोकणची माणसं. तर पाहूया इकडे उत्तर. अ मध्ये काय येणार? गोमूचे माहेर म्हणजेच काय? कोकण. आणि आ. कोकणची माणसं कशी असतात? त्यांचा स्वभाव असतो साधी भोळी. प्रश्न क्रमांक 3, खालील आकृती पूर्ण करा. आता बघा इथे तुम्हाला अ आणि आ हे 2 प्रश्न विचारलेले आहेत आकृती पूर्ण करण्यासाठी. पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला कोकणची वैशिष्ट्ये 1, 2, 3 आणि 4 बाण दाखवलेले आहेत. म्हणजे तुम्हाला कोकणची 4 वैशिष्ट्ये लिहायची आहेत. पाहूया उत्तर. कोकणची वैशिष्ट्ये. 1, खाडीच्या किनाऱ्यावर हिरवीगर्द झाडी व उंच माड. दुसरा, भगव्या रंगांच्या अबोलीच्या फुलांचा ताटवा सर्वत्र फुललेला दिसतो. तिसरा, कोकणातील माणसे शाळेसारखी गोड व साधीभोळी असतात. नंतर आहे कोकणच्या खाडीच्या पाण्याचा रंग निळा आहे. आता पुढील बघा. दुसरा आहे की आ. खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. पहिला आहे अ. काळजात त्यांच्या भरली शहाळी. तर बघा याचा अर्थ काय आहे? उत्तर. शहाळी म्हणजे कोवळा नारळ होय. शहाळीतले पाणी मधुर व खोबरे गोड असते. त्याप्रमाणे कोकणातील माणसांची मने कोमल व स्वभाव गोड असतो. आता आ मध्ये दुसरा पाहूया. आ. झणी धरणीला गलबत टेकवा. उत्तर आहे गोमू कोकणात माहेरला होडीत बसून येत आहे. तिला माहेरची खूप ओढ आहे. माहेराला जायला तिचे मन आतुर झाले आहे. त्यामुळे हे गलबत पटकन धरतीला टेकवा म्हणजे गोमू माहेरला लवकर जाईल. प्रश्न क्रमांक 4, कवीने वाऱ्याला केलेल्या विनंतीचा अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर आहे की कोकणातल्या होड्यांना दिशा दाखवण्यासाठी शीड बांधावे लागते. होडीला किनाऱ्यावर नेण्यासाठी वाऱ्याची मदत लागते. खाडीवरचा वारा हा अवखळपणे इकडे तिकडे संचार करीत असतो. म्हणून अवखळ वाऱ्याला खोडकरपणा सोडून शिड्यात शिरण्याची विनंती कवी करत आहे. पुढचा प्रश्न, शहाळ्यातले पाणी आरोग्यदायी असते. याबाबत शिक्षक व पालकांशी चर्चा करा. उत्तर पाहूया. शाळेतील पाण्यात भरपूर प्रमाणात कर्बोदके, फायबर,
प्रोटीन, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम इत्यादी घटक असतात, म्हणून शाळेतले पाणी आरोग्यदायी असते. पुढचा प्रश्न आहे खेळूया शब्दांची. कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. एक आहे नाखवा दाखवा, दुसरा खाडी झाडी, तिसरा भोळी शहाळी, चौथा साऱ्या वाऱ्या. पुढचा प्रश्न आहे खालील शब्दांचे तुम्हाला माहीत असणारे अर्थ लिहा. 1. शीळ. शीळचा अर्थ काय की होडीला दिशा दाखवण्यासाठी डोलकाठीला गुंडाळलेले कापड. 2. माड. माडाचा अर्थ असतो नारळाचे झाड. 3. खाडी. भूभागात शिरलेले समुद्राचे पाणी. 4. शहाळी म्हणजे हिरवा कोवळा नारळ. 5. झणी. झणी म्हणजे लवकर. 6. गलबत. गलबत म्हणजे छोटी नाव किंवा छोटी होडी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण या कवितेच्या माध्यमातून कोकणाच्या निसर्गाचं वर्णन पाहिलं. ही कविता इथे संपते. धन्यवाद.